सरन्यायाधीश गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात हल्ल्याचा प्रयत्न। नेमकं काय घडलं जाणून घेऊयात। सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। एका वकिलाने घोषणाबाजी करून देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर अध्यक्षतेखालील खंडपीठावर बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने सर्वोच्च न्यायालय हादरले। आरोपी वकिलाचे नाव राकेश किशोर असं आहे। तो 2011 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या बारमध्ये नोंदणीकृत होता। तथापि बूट त्यांच्या खंडपीठापर्यंत पोहोचला नाही। सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब तो जप्त केला। निघताना वकिलाने ओरडून सांगितलं की हिंदुस्थान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही। या घटनेनंतर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुप्रीम कोर्टात घडलेल्या घटनेबद्दल मुख्य न्यायाधीश BR गवई यांच्याशी फोनवरून संवाद साधला। या घटनेनंतर पंतप्रधान यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, सर्वोच्च न्यायालयात जे घडलं त्याबद्दल प्रत्येक भारतीय नागरिक नाराज आहे। आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना जागा नाही। अतिशय खेदजनक ही घटना आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या शांततेचे आणि संयमाचे कौतुक केले। अशा परिस्थितीत गवई यांनी दाखवलेले संयम आणि धैर्य न्याय व्यवस्थेच्या मूल्यांबद्दलची त्यांची निष्ठा दाखवते। हे आपल्या संविधानाच्या भावनेला अधिक बळकट करणारे आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी म्हटलं। भारताचे सरन्यायाधीश BR गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील राकेश किशोर यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय। राकेश किशोर यांनी बूट फेकल्यानंतरही सरन्यायाधीश गवई यांनी मनाचा मोठेपणा दाखवत त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता त्याला माफ केलं होतं। मात्र यानंतरही राकेश किशोर याचा मुजोरपणा कायम आहे। त्याने प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की परमात्म्याने आपल्याकडून जे करून घेतलं ते आपण केलं। आपल्याला या गोष्टीचे कोणतेही दुःख नाही आणि आपण कोणाचीही माफी मागणार नाही असं राकेश किशोर यांनी म्हटलं आहे। उन्होंने एक्शन किया, मेरा रिएक्शन था ये जो भी था। तो आप इसके लिए जैसे लेना चाहे लीजिए। आई एम फ्री टू से दिस थिंग कि मैं फियरफुल नहीं हूँ किसी चीज के लिए। ना मुझे कोई इस बात का अफसोस है कि क्या हुआ क्या नहीं हुआ। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि आमच्या सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका।